बस इतना बस क्या आगे भाई ठीक है बघून घ्या मराठीमध्ये घ्या आधी आज इथं हायकोर्टाची परीक्षा होती। इथं खूप दुरून दुरून मुलं मुली आलेले होते परीक्षेला। बीड, अंबेजोगाई, अमरावतीवरून आलेले होते आणि जेव्हा ते मुलं परीक्षेसाठी आले, परीक्षेला बसले तर त्यांना माहिती झालं की इथं जे कम्प्युटर आहे ते कम्प्युटर नीट चांगले काम करत नाही, कोणाचं कीबोर्ड काम नाही करते, तो कोणाची स्क्रीन काम नाही करते आणि 10 मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी लॉग आउट झाले। याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं आणि मी असं पहिल्यांदा बघतोय की सगळ्याच्या सगळेच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले। तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले, विद्यार्थी फेल नाही झालेले। आणि इतक्या दुरून दुरून जेव्हा विद्यार्थी येत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला आखला नाही का परीक्षा कशी द्यायची। यांना आखला नव्हत्या का मग आधी? जर यांना माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा होती तर यांना आखला नव्हत्या का चांगल्या कीबोर्ड आधीच लावायचे? यांना आखला नव्हत्या का की सर्व्हर बरोबर आधीच चांगले सर्व्हर करायचे? स्वतःला अक्कल नाही या सरकारला आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढतात जितक्या दुरून गरीब घराचे परीक्षा द्यायला येत आहेत। तर आता मुलांची अशी मागणी आहे की एक तर री एक्झामिनेशन झाली पाहिजे, तर जोपर्यंत री एक्झामिनेशन होत नाही आणि तुर्तास झाली पाहिजे, ती नोटिफिकेशन लगेच आलं पाहिजे, कारण की दुरून विद्यार्थी आलेले आणि 2 शिफ्ट बाकी आहेत आणि जोपर्यंत बाहेर येऊन जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहे ते गॅरंटी देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, लिखित मध्ये देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच सरकणार नाही। त्यांना आता ते विद्यार्थी इतक्या वेळेस बोलायचा प्रयत्न करत होते, विद्यार्थ्यांची अक्कल काढली सिस्टम मध्ये बसलेल्या लोकांनी। यांची अक्कली जर एवढ्या जास्त आहेत तर मग यांनी आधी कम्प्युटर चांगले का नाही बसवले? हे कोण आहे विद्यार्थ्यांची अक्कल काढणारे? इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न उभा केला होता स्टुडंट्स बद्दल, शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल। एक्झामचं सुद्धा तसंच एक्झामचं तर हेच आहे ना, म्हणजे जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेतायत, पण तुमची लायकी आहे का ऑनलाईन परीक्षा घ्यायची? एक परीक्षा दाखवा जिथं तुम्ही ती नीट घेतलेली आहे, तिथं सर्व्हर डाऊन नसेल झालं किंवा जिथं कम्प्युटर चांगले असतील। लायकी नाही तुमची ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर मग घेऊन ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्य कशाला तुम्ही खराब करतायत? तुमची काय भूमिका आहे आंदोलनावर? हे मुलं जोपर्यंत ह्या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण नाही होणार तोपर्यंत मी याच मुलांसोबत बसून राहील आणि यांनी ठरवलं इथं बसायचं तर यांचं समर्थन करण्यासाठी मी इथं बसलेलो है। सर हिंदी में सर बताइए, आज जो यहाँ पे जो स्टूडेंट की एग्जाम में जो थोड़ा सा देरी हुई है, काफी सारे बच्चे दिख रहे हैं, आपकी क्या बातचीत हुई है बच्चे? अभी इन स्टूडेंट्स ने मुझे बताया कि इनकी सुबह हाईकोर्ट की एग्जाम थी और जैसे ये लोग एग्जाम देने बैठे तो पता चला कि किसी का माउस नहीं काम कर रहा है, किसी का कीबोर्ड नहीं काम कर रहा है और 10 मिनट के अंदर मेजोरिटी ऑफ द स्टूडेंट्स लॉग आउट हो गए और उसके बाद सबको फेल कर दिया गया। तो ये तो इन बच्चों का फेलियर नहीं, ये सिस्टम और सरकार का फेलियर है जो ऑनलाइन एग्जाम नहीं ले पा रही है। उसके बावजूद भी इतने सारे जो यहाँ पर सैकड़ों बच्चों उनको एक साथ फेल कर दिया इन लोगों ने। और जब इन लोगों ने कंप्लेन करी जो अथॉरिटीज है अंदर, तो उन अथॉरिटीज ने कहा कि इन बच्चों में अक्ल नहीं, एग्जाम कैसे दी जाती है। तो अथॉरिटीज में इतनी ज्यादा अक्ल है इन बच्चों से, तो अपनी अकल का थोड़ा इस्तेमाल करते, पहले से अच्छे कंप्यूटर्स लगा देते, पहले से ही फंक्शनिंग कीबोर्ड लगा देते, पहले से ही जो सर्वर है वो ठीक कर देते अगर इनमें इतनी ज्यादा अक्ल है तो। और अभी स्टूडेंट्स के साथ बहुत दूर दूर से स्टूडेंट्स आए, पूरे महाराष्ट्र भर से स्टूडेंट्स ये एग्जाम देने आए थे। अभी मैंने बात करी तो कोई अमरावती से आया है, कोई बीड से आया है, कोई लातूर से आया है, अंबेजोगाई से आया है। तो ये बच्चे कहाँ जाएंगे, अब क्या करेंगे? ये क्या ऐसे ही फेल का सर्टिफिकेट लेकर अपने घर जाएंगे? क्या बोलेंगे घर पर जाकर? कोई बता रहा है 6-7 लाख महीने से प्रिपेयर कर रहे थे एग्जाम के लिए, आप घर जाकर क्या दिखाएंगे माँ बाप को?